बोधकथेचं नाव आहे शौर्य आणि शहाणपण. रामाच्या सेनेत एक वानर होता. त्याच्या मनात एकदा आले की रामात आणि आपल्यात काय फरक आहे. त्याला असलेले सर्व अवयव आपल्याला आहेत आणि आपल्याला एक शेपूटही जास्त आहे. सुग्रीवानं आपल्या सहकार्याच्या मनातला भाव ओळखला. सुग्रीवाला किंचित राग आहे. रामानेही त्याच्या मनातला भाव ओळखला, पण त्यानं त्या वानराला पुढे बोलावले व सांगितले, आज तू वानर सेनेचे आधिपत्य कर. वानर खुश झाला. राक्षस सैन्य चालून येऊ लागले, धुडगूस घालू लागले. याबरोबर या वानर सेनापती महाशयांनी शेपटीनं एक झाड उपटले आणि शेकडो राक्षसांवर फेकून दिले. त्याचा पराक्रम पाहून सुग्रीवही हरखून गेला. आता सुग्रीवाच्या मनातही रामात आणि या वानरात काय फरक आहे हा विचार येऊ लागला. हा विचारही रामाला कळून चुकला, पण प्रभू रामचंद्र गप्प राहिले. काही वेळानं शस्त्रांचा उपयोग होत नाही हे पाहून राक्षसांच्या सेनापतीनं युक्ती केली व त्यानं मोठे मोठे नारळ काढून वानर सैन्याकडे फेकायला सुरुवात केली. वानर सैन्यानं या नारळांचे काय करायचे हे न सुचल्यानं ते फोडून खायला सुरुवात केली. वानर सैन्य व सेनापती नारळ खात आहेत हे पाहून राक्षस सेनापतीनं आपल्या सैन्यानिशी मोठा हल्ला केला व काही वानरांना ठार केले. यावरही प्रभू रामचंद्रांचं लक्ष होते. त्यांनी राक्षस सैन्यावर बाणांनी हल्ला केला व राक्षस सैन्यास मागे फिरवले. यात सुग्रीवाला रामचंद्र व वानर यांच्यातील फरक लक्षात आला. तात्पर्य: माणसाचा मोठेपणा हा शौर्यापेक्षा शहाणपणानं ठरतो.